नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार मुख्यमंत्री. उद्योगांच्या सोयीसाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची येत्या 2 महिन्यात उभारणी. वर्ष 2017च्या पद्म पुरस्कारांसाठी सर्वसामान्य जनतेकडून मानांकन मागण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. तटरक्षक दलाच्या सारथी या टेहळणी करणाऱ्या नौकेचं गोव्यात केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत जलावतरण. उत्तर कोरियाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी अण्वस्त्र चाचणी. चाचणीमुळे 5.3 रिक्टर क्षमतेचे भूकंपाचे धक्के. राज्यात घरोघरी माहेरवाशीण गौरीचं पूजन. 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन. आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेतल्या पराभवामुळे सेरेना विल्यम्सनं क्रमवारीतलं अव्वल स्थान गमावलं. महिला एकेरीत कर्बर आणि प्लिस्कोवा यांच्यात अंतिम लढत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यातल्या साखर कारखान्यांचे प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातल्या साखर कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना आणि इतर प्रश्नांबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या साखर कारखान्यांच्या समस्या लक्षात घेऊन सहकार विभागाचे प्रधान सचिव आणि साखर आयुक्त यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ऊसाच्या पिकाकरता ठिबक सिंचन पद्धतीचा कसा वापर करता येईल यासाठी समन्वयानं एक स्वतंत्र मॉडेल तयार करण्यात येईल. तसंच दुष्काळी जिल्ह्यांसाठी वेगळा आराखडा तयार करण्याबाबत विचार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बैठकीच्या सुरुवातीला खासदार शरद पवार आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी साखर उद्योगाबाबत अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. यामध्ये साखर उद्योगाच्या कर्जाची पुनर्रचना, शासकीय देणी प्रलंबित ठेवणं, 2015-16 आणि 2016-17 या कालावधीसाठी ऊस खरेदी करामध्ये माफी मिळणं आदीचा समावेश होता. मुंबईमध्ये उद्योगांच्या सोयीसाठी आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची अर्थात आर्बिट्रेशन सेंटरची येत्या 2 महिन्यात उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज मुंबईत हिताची सोशल इनोव्हेशन फोरमच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशाला जोडण्याचं काम करत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जागतिक दर्जाचं शिक्षण, आरोग्य सुविधा गावांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे सोशल इनोव्हेशन ही मध्यवर्ती संकल्पना झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जपानचे भारतातले राजदूत केनजी हिरामत्सू, हिताची इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोजिन नाकाकिता आदी यावेळी उपस्थित होते. पद्म पुरस्कारांसाठीची नामांकन प्रक्रिया आता सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. 2017च्या पद्म पुरस्कारांसाठी सर्वसामान्यांकडून नामांकन मागवण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारनं आज केली. 15 सप्टेंबरपर्यंत नामांकनं पाठवता येणार आहेत. ही नामांकनं ऑनलाईन पाठवायची असून हे अर्ज www.padmaawards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी ताशेरे ओढले आहेत. दहशतवादामध्ये राष्ट्र पुरस्कृत आणि बिगर राष्ट्र पुरस्कृत असा भेद करता येणार नाही अशा शब्दात परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. भारताच्या शेजारी राष्ट्रात दहशतवादाला आसरा मिळाला असल्याचं सगळ्या जगाला ठाऊक असून दहशतवादाविरुद्ध लढा हा मतभेदाचा मुद्दा होऊ शकत नाही असं ते म्हणाले. ते आज नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी करण्यासाठी चर्चा व्हावी असं अमेरिकेनं म्हटलं असून या तणावामुळे कोणताही गैरप्रकार घडू नये अशी अमेरिकेची इच्छा असल्याचं अमेरिकी परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी स्पष्ट केलं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान अमेरिकेनं मध्यस्थाची भूमिका बजावावी या एका अमेरिकी सिनेटरच्या वक्तव्यावर ते प्रतिक्रिया देत होते. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत गोव्यात तटरक्षक दलाच्या सारथी या टेहळणी करणाऱ्या नौकेचं आज जलावतरण करण्यात आलं. पश्चिम किनारपट्टीसह समुद्राच्या सीमेवरही ही नौका नजर ठेवणार आहे.
ताशी 23 समुद्री मैल गतीनं धावणारी ही नौका 105 मीटर लांबीची असून तटरक्षक दलातल्या सर्वात मोठ्या नौकांमधली एक नौका आहे। विशेष म्हणजे स्वदेशी बनावटीच्या या नौकेत अत्याधुनिक दिशादर्शक आणि संवाद यंत्रणा उपलब्ध आहेत। 2 इंजिनावर धावणारी ही नौका एका वेळी वजनानं हलकं हेलिकॉप्टर आणि 5 अतिजलद छोट्या नावा घेऊन प्रवास करू शकते। उत्तर कोरियानं आज पुन्हा एकदा अतिशय शक्तिशाली अणुचाचणी केली असून परिणामी तिथे 5.3 रिक्टर क्षमतेचे भूकंपाचे धक्के जाणवले। जगभरातून या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त होत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क म्यून हे यांनी उत्तर कोरियावर कडक शब्दात टीका केली आहे। उत्तर कोरियाची अणुचाचणी ही या क्षेत्रातल्या शांतता आणि सुरक्षेला सुरुंग लावणारी असून ही गोष्ट अजिबात स्वीकारार्ह नाही असं शिंझो अॅबे यांनी म्हटलं आहे। चीननंही उत्तर कोरियानं केलेल्या चाचणीचा तीव्र निषेध केला आहे। उत्तर कोरियानं केलेली ही 5वी अणुचाचणी असून आतापर्यंत या देशानं केलेली ही सर्वात मोठी अण्वस्त्र चाचणी आहे। भारतीय नौवहन महामंडळ अर्थात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं देशाच्या ऊर्जा सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असं केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुखलाल मंडाविया यांनी म्हटलं आहे। देशाच्या हिताचं पूर्णतः संरक्षण व्हावं या दृष्टीनं शिपिंग कॉर्पोरेशनची क्षमता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं ते म्हणाले। ते आज मुंबईत शिपिंग कॉर्पोरेशनच्या आढावा बैठकीत बोलत होते। नौवहन उद्योगाला देशात पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे असंही त्यांनी सांगितलं। देशांतर्गत जलमार्ग तसंच कालव्यांद्वारे पर्यटन क्षेत्राचा विकास होण्याची मोठी क्षमता असल्याचं ते म्हणाले। या विकासासाठी शिपिंग कॉर्पोरेशनला आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जातील असं मंडाविया यांनी स्पष्ट केलं। नौदलातल्या भरती प्रक्रियेसाठी मुंबईत मालाड इथल्या INS हमला या नौदल तळावर जमलेल्या उमेदवारांमध्ये आज चेंगराचेंगरी झाल्यानं 4 जण जखमी झाले। मात्र परिस्थिती नियंत्रणाखाली असून भरती प्रक्रिया सुरळीतपणे चालू असल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। या परीक्षेसाठी अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 10,000हून अधिक उमेदवार आल्यानं त्यांची व्यवस्था राखण्यात काही समस्या आल्या। मात्र काही काळातच भरती प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार सुरू झाली असं नौदलानं म्हटलं आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं सनातनच्या आश्रमावर गणेश चतुर्थीच्या दिवशी धाड टाकली। या धाडीत काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही। मात्र आश्रमाच्या दवाखान्यातली औषधं ताब्यात घेऊन सनातनला बदनाम करण्यासाठी अंमली औषधं जप्त केल्याचं प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। आश्रमात राहणाऱ्या साधकांसाठी निःशुल्क चालवल्या जाणाऱ्या दवाखान्यासाठी ही अधिकृत औषधं घेतली असल्याचा दावा वर्तक यांनी केला। मांगल्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरींना आज पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला गेला। घरोघरी आज महालक्ष्मी पूजन आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमही मोठ्या थाटात होत आहे। गणपती बाप्पांच्या पाठोपाठ माहेरवाशिणी असलेल्या गौरीचं काल राज्यात सर्वत्र आगमन झालं। बीडमध्येही महालक्ष्मी उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। महालक्ष्मीला सकाळी दही थालीपीठांचा तर संध्याकाळी पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवण्यात आला। महालक्ष्मीसमोर लहान मुलांच्या खेळण्यांचीही आरास करण्याची प्रथा बीडमध्ये आहे। मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या सुलभा साटम यांच्या कुटुंबात 1932 पासून गौरी पूजनाची परंपरा आहे। गौरीला पहिल्या दिवशी वरण भाताचा, दुसऱ्या दिवशी वडा सांबाराचा तर तिसऱ्या दिवशी पालेभाजीचा नैवेद्य दाखवला जातो। यावर्षी मोदक, फळं, फुलं याऐवजी देवासमोर वही पेन व्हावं असं आवाहन साटम कुटुंबियांनी केलं आहे। या वही पेनांचं आश्रमशाळेत वाटप करण्यात येणार आहे। कोकणातही आज गौरीचं पूजन करण्यात आलं। गौरीचे मुखवटे सजवून गौराईची गणेशा शेजारी स्थापना करण्यात आली। सालंकृत नटलेल्या गौरीला काकडीच्या फुलांचा हार घालण्यात येतो। तसंच सुपामध्ये सजवलेला वसा भरला जातो। माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरीला कोकणात सामिष नैवेद्यही दाखवला जातो। उद्या गौरी आणि गणपतींचं विसर्जन होईल। दरम्यान आज 5 दिवसांच्या गणपतीचं सर्वत्र विसर्जन होत आहे। विसर्जनासाठी राज्यात सर्वत्र चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे। राज्यात सध्या गणपतीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे। याच काळात ठिकठिकाणच्या गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी दिसून येते। तसंच गणेशोत्सव मंडळांकडून विविध जनजागृतीचे उपक्रमही राबवले जातात। पाहूया काही विशेष मंदिरांची आणि उपक्रमांची ही झलक।
अमरावती जिल्ह्यातल्या वायगाव इथं गणपती मंदिरात गणेशोत्सव काळात विशेष गर्दी असते। याला कारण या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व। उजव्या सोंडेची असलेली इथली गणेश मूर्ती रिद्धी सिद्धी विनायक म्हणून प्रसिद्ध आहे। ही मूर्ती संगमरवराची असून महाराष्ट्रातली उजव्या सोंडेची ही दुसरी गणेश मूर्ती असल्यानं या मूर्तीला विदर्भात एक विशेष स्थान आहे। 16व्या शतकात थोरले बाजीराव पेशवे यांच्या अमरावती मुक्कामादरम्यान वायगावला एका विहिरीच्या खोदकामादरम्यान ही गणपतीची मूर्ती सापडली असल्याची कथा सर्वश्रुत आहे। विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी नागपूर जिल्ह्यातल्या शमी विघ्नेश गणेश मंदिरालाही या काळात अनेक जण भेट देतात। श्री गणेशाची मूर्ती 12 फूट उंच आणि 7 फूट रुंद असून समोरच मूषकाची मूर्ती हात जोडून उभी आहे। मंदिर परिसरात 12 ज्योतिर्लिंग, सिद्धिविनायक, त्र्यंबकेश्वर, कालभैरव, दुर्गा माता, शिव मंदिर, नाग मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर सुद्धा आहे। मंदिरापासून 100 मीटर अंतरावर गणेशकुंड आहे। मुंबईतल्या वांद्रे इथलं वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यासाठी परिचित असलेल्या शिंत्रे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे। यंदा तांब्याच्या कलशात विराजमान झालेली शाडूच्या मातीची गणेशाची मूर्ती फारच आकर्षक दिसत आहे। मूर्तीसोबतच शिंत्रे यांनी देखावाही पर्यावरणपूरक पद्धतीने सजवला आहे। वांद्र्यातच राहणारे यमपल्ले कुटुंबांनाही वाद्य वाजवणारे गणपती, कथकली नृत्य करणारी गणेशाची मूर्ती असा देखावा साकारला आहे। विशेष म्हणजे या सर्व मूर्ती कागदी लगद्यापासून बनवल्या असून त्यांची आभूषणं सुकामेव्याच्या टरफलांपासून तयार केली आहेत। सार्वजनिक थेरनगर गणेशोत्सव मंडळाचं यंदा 59वं वर्ष असून या मंडळानेही शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे। जळगाव शहरातल्या प्रसिद्ध लाकडी गणपती मंदिरात आज तृतीय पंथीयांना आरती करण्याचा मान देण्यात आला। गेल्या 5 वर्षांपासून गणेशोत्सव काळात 10 दिवसांपैकी 1 दिवस तृतीय पंथीयांकडून आरती करण्यात येते। तृतीय पंथीयांनाही त्यांचे हक्क मिळावेत यासाठी समाजात जागृती करण्याच्या दृष्टीनं लाकडी गणपती मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अशोक भाटिया यांनी या उपक्रमाला सुरुवात केली। गणेशोत्सव संपवून कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या भाविकांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। पर्यायी मार्ग असे आहेत: महाडहून मुंबईकडे येताना माणगाव, वाकण, पालीफाटा, खालापूर हा मार्ग, चिपळूणहून पाटण, उमरज, सातारा मार्गे मुंबई, रत्नागिरीहून अंबाघाट मार्गे मलकापूर, कोल्हापूर, कराड, सातारा मुंबई, कणकवली, राधानगरी मार्गे कोल्हापूर, कराड, सातारा मुंबई, कणकवली, गगनबावडा मार्गे कोल्हापूर, कराड, सातारा मुंबई आणि सावंतवाडी, आंबोली मार्गे कोल्हापूर, कराड, सातारा मार्गे मुंबई। स्वच्छता हा निरोगी आरोग्याचा मूलमंत्र। अस्वच्छता आमंत्रण देते ती विविध त्वचा विकारांना। काही त्वचा विकार औषधोपचारानं त्वरित निवळणारे तर काही कुष्ठरोगासारखे प्राथमिक अवस्थेत लक्षात न आल्यास औषधांना प्रतिसाद न देणारे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाचा मंत्र दिला आणि देशात जणू स्वच्छतेचं वारं वाहू लागलं। पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेचे धडे गिरवले जात आहेत। जिल्ह्यातल्या वेंगुर्ले नगर परिषदेनं स्वच्छतेचा मंत्र अंगीकारत देशातल्या स्वच्छ शहरांमध्ये अव्वल येण्याची किमया साधली आहे। हगणदारी मुक्तीसाठी शहरात खासगी आणि सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली असून शौचालयांचा कटाक्षानं वापर करण्यासाठी जनजागृती करण्यात आली। नगर परिषदेनं यावर लक्ष ठेवण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापना केली। घनकचरा व्यवस्थापनासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले। UNDP तसंच ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था तसंच सामाजिक संस्थांनी यासाठी आर्थिक सहकार्य केलं। आम्ही टॉयलेट बांधकामात यशस्वी झाल्यानंतर त्याचा वापर करणं ही लोकांची जास्त जबाबदारी आणि सवयीत बदल लोकांच्या बाबीशी निगडीत ही बाब असल्यामुळे आम्ही गुड मॉर्निंग पथक स्थापन केलं आणि त्या गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं सर्व्हेलन्स ठेवला आणि त्या ठिकाणी उघड्यावर शौचालय बसण्याचं प्रमाण शून्य आणण्यासाठी आम्ही निगराणी ठेवली आणि काही लोकांना दंडही केले। वेंगुर्ले शहरात सांडपाणी व्यवस्थापनही सुयोग्य रीतीनं करण्यात येत आहे। एकेकाळी कचऱ्याचे ढीग असणाऱ्या 6.5 एकराच्या जागेत आता झिरो वेस्ट डम्पिंग ग्राउंड बनवून शेती बागायतीचा मळा फुलवण्यात आला आहे। स्वच्छतेमधून समृद्धी साधणाऱ्या वेंगुर्ल्याचा स्वच्छतेचा कित्ता सर्वांनीच गिरवण्यासारखा आहे। आता आपण स्वच्छता अभियानाची कॅप्सूल पाहिली।
आता बघूया कुष्ठरोगाची कॅप्सूल. स्वच्छता हा निरोगी आरोग्याचा मूलमंत्र. अस्वच्छता आमंत्रण देते ती विविध त्वचाविकारांना. काही त्वचाविकार औषधोपचारांना त्वरित निवळणारे, तर काही कुष्ठरोगासारखे प्राथमिक अवस्थेत लक्षात न आल्यास औषधांना प्रतिसाद न देणारे. विविध त्वचाविकारांमध्ये सर्वात भयावह समजला जातो तो कुष्ठरोग. रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उपचार केल्यास पूर्णपणे बरा होणारा, मात्र दुर्लक्ष केलं तर अधिक बळावणारा. कुष्ठरोग म्हटला की आवर्जून आठवण येते ती बाबा आमटेंची. त्यांनी या रोगाकडे बघायचा समाजाचा केवळ दृष्टिकोनच बदलला नाही, तर या रुग्णांना उपचाराबरोबरच स्वावलंबीही बनवलं. पोलिओप्रमाणेच कुष्ठरोगाचंही समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन स्तरावरही सातत्यानं प्रयत्न होत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे देशभरात कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू आहे. या अंतर्गत महाराष्ट्रासह 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 32 कोटी लोकांची तपासणी होणार आहे. यासाठी 2,97,604 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये राबवलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 7 राज्यांमधल्या 50 जिल्ह्यात जवळपास 6,80,00,000 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल 65,427 संशयित कुष्ठरुग्ण सापडले. सखोल तपासणीनंतर त्यापैकी 4,120 जणांना कुष्ठरोगाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. ही आकडेवारी बघता कुष्ठरोगाविषयी अधिकाधिक जनजागृतीची आवश्यकता असून कुष्ठरोग निर्मूलनासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण स्वच्छ ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. 28व्या पुणे फेस्टिवलचा आज एका शानदार समारंभात ज्येष्ठ सिने अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिग्विजय सिंह यांच्या हस्ते शर्मिला टागोर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या 28 वर्षांपासून या महोत्सवाद्वारे आपल्याला संस्कृतीची ओळख होते असं दिग्विजय सिंह यांनी यावेळी सांगितलं. सुरेश कलमाडी यांच्या या फेस्टिवलमुळे नवोदित कलाकारांना आपली कला दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळालं आहे असंही सिंह म्हणाले. यावेळी मराठी संस्कृती आणि सण यांचं दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिनेकलावंत शेखर सुमन, आदित्य पांचोली, नेहा पेंडसे, मल्लिका शेरावत तसंच पूजा हेगडे आदी उपस्थित होते. महिला टेनिस एकेरीतली अव्वल खेळाडू सेरेना विल्यम्सचं 23वा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. अमेरिकी खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना प्लिस्कोवानं 6-2, 7-6 असं हरवल्यामुळे सेरेनाला आपलं जागतिक क्रमवारीतलं अव्वल स्थानही गमवावं लागलं आहे. दुसरा उपांत्य सामना जिंकून जर्मनीच्या अँजेलिक कर्बरनं अंतिम फेरी गाठत सेरेनाकडून अव्वल स्थान काबीज केलं. कर्बरनं डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझनिएंकीचा उपांत्य सामन्यात 6-4, 6-3 असा पराभव केला. अंतिम फेरीत आता तिचा सामना प्लिस्कोवाशी होईल. दरम्यान पुरुष एकेरीतल्या उपांत्य फेरीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. स्वित्झर्लंडचा स्टॅनलास वॉवरिंका आणि जपानचा केई निशिकोरी यांच्यात उपांत्य फेरीतली पहिली लढत होणार असून सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि फ्रान्सचा गेल मॉन्फिल्स यांच्यात दुसरी लढत होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 24. नागपूर 32, 25. पुणे 30, 20. औरंगाबाद 31, 21. नाशिक 28, 20. कोल्हापूर 30, 20. रत्नागिरी 31, 23. सोलापूर 34, 22 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार मुख्यमंत्री. उद्योगांच्या सोयीसाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची येत्या 2 महिन्यात उभारणी.
वर्ष 2017च्या पद्म पुरस्कारांसाठी सर्वसामान्य जनतेकडून नामांकन मागवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. तटरक्षक दलाच्या सारथी या टेहळणी करणाऱ्या नौकेचं गोव्यात केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत जलावतरण. उत्तर कोरियाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी अण्वस्त्र चाचणी. चाचणीमुळे 5.3 रिक्टर क्षमतेचे भूकंपाचे धक्के. राज्यात घरोघरी माहेर वाशिण गौरीचं पूजन. 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन. आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेतल्या पराभवामुळे सेरेना विल्यम्सनं क्रमवारीतलं अव्वल स्थान गमावलं. महिला एकेरीत कर्बर आणि प्लिस्कोवा यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.